नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी बखर 333 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं प्रचंड स्वागत आहे. स्वामी भक्त हो, दिवसेंदिवस मी एक व्हिडिओ स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने टाकत आहे. तुमचा असाच आशीर्वाद माझ्या मागे नेहमीच पाठीशी ठेवा. स्वामी भक्त हो, आपण दैनंदिन जीवनात वावरताना आजूबाजूला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपण प्रचंड गोष्टी करत असतो, अनुभवत असतो. स्वामी तर आपल्या नेहमीच सोबत असतात. कधी एकदा कधी काळी आपण गाडीवर किंवा बसमध्ये टेन्शनने खिडकीला डोकं टेकून बसलेलो असतो, तेव्हा बाजूने एखादं वाहन जातं आणि त्या वाहनावर लिहिलं असतं, भिऊ नकोसा, मी तुझ्या पाठीशी आहे. असे एक ना अनेक अनुभव तुम्ही नक्कीच अनुभवले असतील, तसेच मी देखील अनुभवले आहेत. मी माझा बरोबर घडलेला असाच एक अनुभव तुम्हाला सांगते. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी एकटी अक्कलकोटला गेली होती. वय वाढलं होतं म्हणून म्हटलं की जाऊ दे, आपण स्वामींकडेच शांत चित्ताने जाऊन आपला वाढदिवस साजरा करूया. म्हणून मी फोन बंद केला आणि तिथे गेली. पहिलीच वेळ होती माझी अक्कलकोटला एकटं राहण्याची, पण स्वामींची इच्छा काय वेगळीच असते. तिथे मला एक मुलगी मिळाली जी पुण्यावरून आली होती. तिच्याशी हाय हॅलो केलं. ती होती मूळची माहूरची आणि ती देखील प्रथमच अक्कलकोटला आली होती. हाय हॅलो बोलणं झालं. मग हळुवारपणे आम्ही एकमेकांविषयी बोलायला लागलो. तेव्हा बोलता बोलता तिने मला विचारलं की ताई, तुझं लग्न झालं आहे का? तर मी म्हटलं नाही ग. तिने मला विचारलं. मग मीही तिला विचारलं, तुझं झालं आहे का ग? ती म्हणाली, ताई, माझ्या आयुष्यामध्ये ना एक मोठी घटना घडून गेली आहे. तो वाईट काळ माझ्या आयुष्यात आला होता. आई वडिलांनी, मी, माझ्या घरच्यांनी त्या काळावर मात केली आहे. तो वेळ अशी होती की आम्हाला कुठलंच अन्न गोड लागत नव्हतं. मी माझ्या घरातली मोठी होती म्हणून 22 वर्षाचीच असताना माझ्या आईने आमच्या जातीतल्या एका मुलाशी लग्न लावून दिलं. आईवडिलांचं मन राखता यावं म्हणून मी त्या लग्नाला होकार दिला. काही दिवस अक्षरशः व्यवस्थितच गेले. सुख तर आजूबाजूला फटकत देखील नव्हतं. माझा नवरा मला दारू प्यायचा, प्रचंड दारू प्यायचा, कमवायचा नाही. मला कमवायला भेटायचं नव्हतं, कारण मी फक्त 21 वर्षाची होती आणि माझं लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे माझं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं. काय कळतच नव्हतं की आयुष्यामध्ये काय करावं आणि माझ्या आयुष्यामध्ये काय लिहिलं. वय तर अगदीच कोवळं होतं. 21 वर्षाची होती मी फक्त. आणि अचानक त्यांना कुठला तरी गंभीर आजार झाला आणि लग्नाच्या 6 महिन्यातच ते मृत्युमुखी पडले. माझ्यासमोर माझं अख्खं आयुष्य उभं होतं. पण त्याच वेळेला माझ्या आईवडिलांनी मला ठाम साथ दिली. आईवडिलांनी मला त्यांच्यासोबत माहेरी घेऊन आले. लोक आजूबाजूची बोलायला लागली, कारण आम्ही अतिशय गरीब आणि खालच्या जातीतल्या समाजामधून येतो. तिथे या रूढी, परंपरा, अंधविश्वास हा खूपच असतो. तरी देखील आई मला माहेरी घेऊन आली. आईला मी हट्टाने म्हटलं की मला आता लग्न अजिबात करायचं नाही आहे. मी आधी माझं शिक्षण पूर्ण करणार आणि स्वतःच्या पायावर उभी राहणार. असं ठरवत असताना मी माझं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण केलं, मास्टर्स केले आणि एका चांगल्या बँकेमध्ये नोकरीला लागली. आज मला चांगला पगार देखील आहे. असं आमचं बोलणं सुरू होतं. ती पहिल्यांदा अक्कलकोटला आली होती, त्याच्यामुळे मी तिला विचारलं की का गं, तू आज पहिल्यांदा अक्कलकोटला आली आहेस, तुला स्वामींबद्दल काही माहीत आहे का? ती म्हणाली, ताई, मला काहीच माहीत नाही स्वामींबद्दल. मी फक्त यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून अक्कलकोटला आली आणि आज तू इथे मला मिळाली. मी तिला म्हटलं, एकटी तर मी पहिल्यांदा आली आहे, पण कुटुंबाबरोबर मी कित्येक वेळा अक्कलकोटला येऊन गेली आहे. आधी तर माझा देखील स्वामींवर काहीच विश्वास नव्हता.
इतकं की मी असं म्हणायची की मला स्वामी वगैरे काहीच नाही, किती बाबा येतात आणि किती बाबा जातात, आणि आज माझं स्वामींशिवाय पान देखील हलत नाही. असं बोलणं वगैरे चालू होतं. मग आम्ही आंघोळ वगैरे करून रात्री संध्याकाळी दर्शनाला गेलो. दर्शन वगैरे घेतलं. तिने स्वामींचं पुस्तक वाचलं, अतिशय मनोभावाने वाचलं. बोलत चालत करत आम्ही परत भक्तिनिवासमध्ये आलो आणि परत गप्पा मारत बसलो. ती मला सांगत होती की मला आज इथे इतकं छान वाटतंय ताई, मला खूप छान वाटतंय. मी तिला म्हटलं, सकाळी 5 वाजता काकड आरती होते, बघ तुला जमलं तर उठ आणि आपण जाऊया, किंवा मी आधी जाईन, तो नंतर ये. मी त्याप्रमाणे सकाळी लवकर उठली, आंघोळ वगैरे केली. पाहते तर ही भली मोठी रांग होती. मग मी तशीच चालत जाऊन गुरुमंदिर जे आहे बाळप्पा यांचं, तिथे जाऊन 7 वाजेपर्यंत थांबली. त्याच्यानंतर गर्दी थोडी ओसरली. मग मी स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं. तोपर्यंत ही जी माझी नवीन मैत्रीण होती ती एकटी जाऊन दर्शन घेत होती. मग आम्ही 10च्या सुमारास पुन्हा त्या भक्तिनिवासमध्ये आलो. तिला मी म्हटलं, मी अन्नपूर्णाची पूजा सांगितली आहे, तर तुला यायचं असेल तर तू ये, आपण एकत्र करूया. आणि मी तिला म्हटलं, मी निघते पुढे, तू थोडा आराम करून ये. आणि ती बरोबर 15-20 मिनिटांनी अन्नछत्रामध्ये आली आणि आमची पूजा झाली. नंतर तिथे स्वामींची प्रार्थना केली गेली, तिथे संकल्प केला गेला. परत जिथे जेवण बनवतात, रसोईघर, स्वयंपाकघर, तिथे जाऊन अन्नपूर्णेची पूजा केली, कुलदेवीची पूजा केली. तिला हे सगळं नवीनच होतं, कारण मी हे आधी अनुभवलं होतं. ती माझ्यावर इतकी खुश झाली ना. ती म्हणाली की ताई, फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच मला हे सगळं अनुभवायला मिळालं. मी म्हटलं, अगं मी तर फक्त निमित्त आहे. तू हे सगळं दाखवण्यासाठी स्वामींनी माझी निवड केली. ह्या बाबतीत तर मी खूपच खुश आहे, असं मी तिला म्हटलं. मग आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेऊन दुपारची आरती अटेंड केली आणि मग जेवलो. त्यानंतर आम्हाला जरा आजूबाजूचा परिसर बघायचा होता. मग आम्ही तिथून रिक्षा केली. आम्ही बाळप्पांचं मंदिर बघितलं. नंतर तिथे असलेला दर्गा बघितला. मालोजीराव यांचे स्वामींनी बांधलेली, स्वामींची असलेली मूर्ती तिथे गेलो. हाक्याचा गणपती तिथे गेलो. अशी देवस्थानं आम्ही पाहिली. खूप छान वाटलं आणि फिरून फिरून आम्ही आलो. त्या दिवशी संध्याकाळी मी अक्कलकोटवरून निघणार होती आणि ती तिथेच राहणार होती. ती म्हणाली की ताई, मी आज 1 दिवस राहते आणि नंतर दुसऱ्या दिवशी निघते. मी म्हटलं ठीक आहे, माझी तर अक्कलकोटवरून ट्रेन आहे. असं म्हणून मी तिचा निरोप घेतला. फोनची अदलाबदल झाली आणि आम्ही आलो. मग तिने फोनवर ताई कशी आहेस तू वगैरे विचारलं. आणि मूळ असं की आता तिचा काही 15-20 दिवसांपूर्वी मला फोन आला. तिने मला म्हटलं, ताई काय गं, तुझं लग्न वगैरे ठरलं का? मी म्हटलं नाही गं, स्वामींची काय इच्छा आहे माझ्या बाबतीत मला काहीच माहीत नाही. तुझं कसं चाललं आहे? आणि ती इतकी गोड मुलगी खुशीने म्हणाली की ताई, माझं लग्न ठरलं. मुलगा अतिशय चांगला आहे. हुंडा नको, पैसा नको, गाडी नको, घोडा नको. तो फक्त म्हणाला की मला फक्त तुम्ही हव्या आहात माझ्या संसारात, बाकी मला काहीही नको. इतका चांगला मुलगा स्वामींच्या कृपेने तिला मिळाला. मी म्हटलं, अगं किती छान. ती त्यावर मला म्हणाली, ताई तूही 9 गुरुवारचं किंवा 11 गुरुवारचं उपवास कर, कारण तिने तो 11 गुरुवारांचा उपवास केला होता आणि तिचा दुसरा गुरुवार यायच्या आधीच तिचं लग्न ठरलं होतं. मी तर प्रचंड खुश होती तिच्या ह्या बोलण्यावर, तिच्या ह्या वागण्यावर. ती तिची सगळी कहाणी पुन्हा जुळलेल्या लग्नाची, कसे ते तिला बघायला आले. ती पुण्यात काम करत होती आणि तो मुलगा देखील पुण्याचाच आहे. तसंच जिथे लग्न होऊन ती जाणार होती हडपसर येथे, हे तिच्या सध्याच्या पुण्याच्या ऑफिसमधून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर लांब होतं. तर तिला ते टेन्शन आलं. पण चमत्कार स्वामींचा असा की त्यांची जी मॅनेजर होती तिने स्वतःच तिला म्हटलं, अगं तू हडपसर येथे कामाला जाशील का? तुला चालेल का? तिकडची एकाची बदली होते. तर ती इतकी खुश झाली की स्वामीने सगळं मनासारखं जुळून आणलं. शहर पण तेच, मुलगा पण चांगला, अतिशय चांगला मुलगा तिला मिळाला स्वामींच्या कृपेने. आणि ती इतकी खुश आहे ना. ती म्हणाली की मी स्वामींकडे अक्कलकोटला जाऊन देखील आली. 8 जूनला तिचं आता लग्न आहे. मी तिच्यासाठी इतकी खुश आहे ना. तर मी पण आता माझे गुरुवारचे उपवास सुरू केले
आता पाहू स्वामी मला काय गिफ्ट देतात ते. स्वामी भक्त हो, आपण स्वामींवर नितांत प्रेम करतो. आपण स्वामींशी रुसतो, अबोला धरतो, भांडतो, प्रश्न विचारतो, जाब विचारतो आणि स्वामी एखाद्या नटखट मुलासारखं आपल्याला कवेत घेऊन असतात. जशी आई आपल्याला पडू नये, दगडाला ठेच लागू नये म्हणून आपला हात घट्ट धरून ठेवते आणि आपण पुढे जाण्यासाठी पळत असतो आणि आईशी आकांडतांडव करत असतो, तरी आई आपला हात सोडत नाही ना. त्याचप्रमाणे स्वामी आपला हात घट्ट धरून असतात. एखाद्या दिशेला जायला किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा व्यक्ती आपल्या आयुष्यात येण्यासाठी आपण स्वामींसाठी आटापिटा करत असतो, पण स्वामींना सगळं माहिती असतं. त्या ब्रह्मांड नायकाला सगळं माहिती असतं की या मुलीचा जर मी हात सोडला तर हिचं आयुष्य बर्बाद होईल. म्हणून त्यांनी हात असे घट्ट धरून ठेवतात. म्हणजे स्वतःचे असे कितीतरी प्रचंड अनुभव आहेत. आज हिचा अनुभव मला कळला आणि मला इतकं छान वाटलं ना. मला वाटलं की स्वामी किती छान आहेत, काय म्हणजे आपल्याला किती सांभाळतात. ती मुलगी स्वामींकडे इतक्या आशेने आली होती. स्वामींनी म्हणजे मी सप्टेंबरला गेली होती, आम्ही भेटलो होतो मागच्या वर्षी 2024ला आणि ह्या सप्टेंबर यायच्यात तिचं लग्न ठरलं. तिला मनासारखा मुलगा मिळाला, योग्य शहरात, घराच्या जवळ तिची बदली झाली. हे सगळं केवळ आणि केवळ स्वामींमुळेच घडून आलेलं आहे. स्वामी भक्त हो, हे असे एक ना अनेक अनुभव तुमच्या आयुष्यात घडतच असतात. तर तुम्ही देखील मला तुमचा अनुभव व्हॉट्सअपवर लिहून पाठवू शकता. मी तुमच्या फोटोसहित हा अनुभव तुम्हाला शेअर करेन. माझा नंबर आहे 8087432482. हा नंबर मी तुम्हाला खाली लिहून देखील देते. तुम्ही नक्की तुमचा अनुभव हजारो लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून इतरांची देखील स्वामी भक्तीमध्ये वाढ होईल. कधीतरी क्वचित प्रसंगी आपण रुसतो, रागवतो, स्वामींशी अबोला धरतो, काही वेळ भक्ती करत नाहीत, पण आपली प्रेमळ माऊली आपल्याला बरोबर खेचून घेऊन येते भक्तीमध्ये. माझंही काहीसं तसंच झालं आहे. पण स्वामी भक्त हो, मी तुमच्याशी नक्कीच नेहमी कनेक्टेड राहीन. तुम्ही फक्त कमेंटमध्ये स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं लिहा, जेणेकरून मला एक नवीन नवीन अनुभव सांगायला, नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचायला प्रोत्साहन मिळेल. तर तुम्ही नक्कीच मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे अनुभव आणि तुमचा फोटो पाठवा आणि तुमचा अनुभव आणि फोटो सकट मी यूट्यूबवर दाखवेन आणि मग तुम्ही तुमच्या त्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ग्रुपवर हा मेसेज सगळ्यांना पाठवा. धन्यवाद.